नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी चटपटीत अशी तिखट, गोड, आंबट अशा चवीची मस्त कैरीची चटपटीत अशी चटणी करणार आहोत। तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि मला ही रेसिपी माझ्या मैत्रिणीने, म्हणजे माझी सांगलीची मैत्रीण आहे, तिनेही माझ्यासोबत शेअर केली होती आणि ती बऱ्याच दिवसापासून मला म्हणत होती की स्वाती ही रेसिपी नक्की ट्राय करून बघ। आणि मी ही केली आणि खरंच घरच्या सर्वांनाच खरंच खूप आवडली ही चटणी कैरीची। तर मलाही तुमच्यासोबत ही शेअर करायचीच होती। तर चला मग सुरुवात करूयात। त्याबद्दल रुपाली तुला खूप खूप थँक्स, तू माझ्यासोबत ही शेअर केली आणि मी आता ही सर्वांसोबत शेअर करते। तर पाहू शकताय इथं मी एक हिरवीगार कैरी घेतलेली आहे, मस्त अशी ती साल न काढताच मस्त अशी किसून घेतलेली आहे। तर आता एक वाटी ही किसून झालेली आहे। तर आता कढईमध्ये मी अर्धा चमचा मेथ्या 1 मिनिटभरासाठी छान भाजून घेणार आहे। तर आता मेथ्या मस्त आपला भाजून झाल्या आणि आता मी तो एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवते। आता एक वाटी म्हणजेच एक छोटी वाटी इथं मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरं देखील मी छान किसून घेतलेलं आहे। आता तांबूस रंग येईपर्यंत आपण मस्त भाजून घेऊयात। तर खोबरं मस्त असं तांबूस रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आणि पाहू शकताय मस्त असं तांबूस रंग आलेला आहे। आता यातच आपण 2 लाल सुक्या मिरच्या छान भाजून घ्यायच्यात आणि यातच 10-12 कढीपत्त्याची पानं देखील छान अशी भाजून घ्यायची आहेत। तर अगदी मस्त फ्लेवर येतो कढीपत्ता टाकल्यामुळे, त्यामुळे नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करून पहा। तर कैरीच्या चटणीची अशी चटपटीत चटणी नक्कीच सर्वांना जेवताना तोंडी लावताना नक्कीच आवडेल अशी आहे, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून पहा। तर पाहू शकताय सगळे जिन्नस छान असे भाजून झालेले आहेत आणि पूर्ण थंड झालं की आपण मिक्सरमध्ये याची ओबडधोबड अशीच रवाळ टेक्स्चर येईल इतपत आपण चटणी वाटून घ्यायची आहे। तर पाहू शकताय आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस आपण घालून घेऊयात। तर अगदी करायला सोपी आहे, त्यामुळे खूप कमी वेळात झटपट अशी तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत तिखट, गोड, आंबट अशा चवीची मस्त अशी कैरीची चटणी नक्कीच ट्राय करून पहा। तर पाहू शकताय आता यातच आपण ही किसलेली कैरीसुद्धा घालून घेऊयात। आता यातच चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि चवीनुसारच गूळ घालून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण खरंच गूळ नक्की घाला, कारण गुळामुळे एक मस्त अशी टेस्ट येते या चटणीला। तर आता मस्त अशी आपण ही ओबडधोबडच याची चटणी करून घ्यायची आहे। पाट्यावर केली तर अगदी छान अजूनच चव येते, पण मी इथं मिक्सरवरती केली आहे। तर पाहू शकताय अगदी रवाळ टेक्स्चर येईल इतपतच ही मी छान ती ओबडधोबड अशी मिक्सरवरती ग्राइंड करून घेतली आहे। तर आता पाहू शकताय एका चिनी मातीच्या भांडीमध्ये मी हे काढून घेतलेली आहे चटणी। तर अगदी मस्त चटपटीत अगदी पाणी सुटेल अशी ही चटणी आपली तयार आहे। तर कशी वाटली माझी ही रेसिपी? तर आज वेळात वेळ काढून आज माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप सर्वांनाच धन्यवाद। तर भेटूयात पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओजसोबत। थँक्यू।